सगळ्यात जास्त डिमांड होते की स्टॉक सिलेक्शनवर व्हिडिओ बनवा युट्यूबवर. तर बघा याच्यामध्ये काही जास्त एडिटिंग वगैरे नसणार आहे, कारण की मला ते एडिटिंगचं पण जास्त काही नॉलेज नाही. त्यामुळे मी ट्राय करेन. हे बघा, सगळ्यात पहिले फ्रीमध्ये देतोय. जेवढं काही द्यायचं असेल, पॉसिबल असेल, तुम्ही बघतच असा प्रत्येक दिवशी रीलमध्ये. मी ट्राय करतो. नॉलेज प्रॉफिट तर असते, लॉस तर असते, पण इम्पॉर्टंट राहतं तुमच्यापर्यंत नॉलेज जाणं. तर बघा, इथून पुढे मी ट्राय करेन युट्यूबला अपडेट राहायचं. बाकी एडिटिंग फिडिटिंग आपलं जास्त काही फोकस नसणार आहे. देणार पण ते तुम्हाला इम्पॉर्टंट तुमची लाईफ चेंजिंग मटेरियल देणार इथं. तर सगळ्यात पहिलं बघा, स्टॉक सिलेक्शन स्पेशली इक्विटी मार्केटमध्ये काम करताना दिसतो तेवढा अवघड नाही. एकदम सिंपल आहे. फक्त त्याला आपण अवघड केलं. आता ते कसं सांगतो, आपण काय करणार, वेगवेगळ्या ट्रिक शिकणार. युट्यूबला असणार, मॉर्निंगला अर्धा तास थांबा, हे स्टॉक्समध्ये वॉल्यूम बघा, तिथे न्यूज आली हे बघा. त्याच्यामध्ये वेळ वाया जातो. स्टॉक सिलेक्शन खरंच सोपं आहे. मी तुम्हाला एकदम 5 ते 10 मिनिटात एक्सप्लेन करतो. आता बघा, सगळ्यात पहिलं काम असतंय मार्केट कंडिशनला ऑब्झर्व करणं. मार्केट कंडिशन तुम्ही बॅक ऑफ माइंडमध्ये ओव्हरऑल ठेवायची. ओव्हरऑल म्हणजे कशी, सध्याचा जो रिसेंटचा ट्रेंड आहे, अर्धा एक महिन्याचा किंवा एक लास्ट 15 ते 20 दिवसात, तो कसा चालू आहे हे तुमच्या माइंडमध्ये सगळ्यात पहिलं असलं पाहिजे. आणि त्यात नंतर असतो आजचा, म्हणजे जेणेकरून काय होतं, ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह माइंडमध्ये राहतो आणि आज आपल्याला त्याला मॅच करतात. आता बघा, सगळ्यात पहिलं आजचं मार्केट कंडिशन मॉर्निंग पासून पहिले 30-35 मिनिटांमध्ये कंटिन्यू फॉल होत आहे, कंटिन्यू पडतंय. तर माइंडमध्ये ठेवा की आज मला सेल साईडला जायचंय. पहिली गोष्ट क्लिअर. त्याच ठिकाणी मार्केट पहिल्या अर्ध्या तासामध्ये कंटिन्यू अप साईडला जात आहे. क्लिअर करा माइंडमध्ये की आज मला बाय साईडला जायचं. पण जर तुम्ही त्याच ठिकाणी दोन्ही साईडचा पर्स्पेक्टिव्ह ठेवला की नाही, चला मार्केट वरी गेलं तर मी बाय करेन, खाली गेलं सेल करेन, तुमचे दोन्ही साईडचे स्टॉप लॉस होते. एका दिवशी जर मार्केट असं वोलाटाईल झालं जसं की आज झालं तसं, त्याच्यामुळं माइंडमध्ये क्लिअर करा. काय होतं बघा, आपली अॅक्युरेसी काही झालं तर 70% राहते. 30% कधी चुकतो आपण, ज्या टायमाला मार्केट सडनली आपल्या अपोजिट जातो तेव्हा. मग तशा टायमाला आपल्याला लॉस बुक करावा लागतो आणि त्या टायमाला आपलं रिस्क मॅनेजमेंट आपल्याला वाचवतो. त्याच्यामुळं स्टॉक सिलेक्शन करता आलं म्हणजे असं नाही की 100% अॅक्युरेसी. लईत लई तुमची 70 ते 75% पर्यंत अॅक्युरेसी जाऊ शकते इझिली, जर तुम्ही हे स्टॉक सिलेक्शन फॉलो केलं. आता काय करायचं, मार्केट कंडिशन समजून घेतली. आता एक्झाम्पल आहे. आज जर समजा मार्केट कंटिन्यू बेरिश आहे, म्हणजे काय होतंय, मार्केट मॉर्निंग पासून खाली पडतंय. तर मी काय करणार, सगळ्यात पहिली स्टेप आहे, तुमचा जो कोणता ब्रोकर आहे त्याच्यामध्ये जा आणि एक वॉच लिस्ट क्रिएट करा. आता बघा, इथे झिरोदामध्ये मी काय केली, मला झिरोदा कम्फर्टेबल वाटते वॉच लिस्ट स्टॉक्स तिथे ऍड करायला. ते बाकी मी धनमध्ये ट्रेड करतो मोस्ट ऑफ द टाइम, स्पेशली लिक्विडिटी सेटअप. तर बघा, मी तो वॉच लिस्ट क्रिएट केली, ज्यामध्ये सगळे सेक्टर ऍड करा, निफ्टी, ऑटो, मेटल, बँक्स, फायनान्शियल सर्व्हिसेस, जेणेकरून काय होतं, आपल्याला कोणत्याही वेबसाईटला जायची गरज नाही. आपल्याला इथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि लाईव्ह डाटा भेटतो, म्हणजे काही पेड करायची गरज नाही. कसल्या प्रकारचा ग्लिच किंवा 2-4 मिनिटाचा डिले पण नाही. एकदम फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. मग काय केले, सगळे सेक्टर ऍड केले. पहिल्या अर्ध्या तासामध्ये एक्झाम्पल आहे, मार्केट खाली पडतंय. स्टेप काय लक्षात ठेवा बरं का. पहिल्या अर्ध्या तासामध्ये मार्केट कंटिन्यू खाली पडतंय. तर मी ऑब्झर्व करणार, ह्या सगळ्या सेक्टर मधल्या अशी 1-2 सेक्टर कोणती की आज सगळ्यात जास्त खाली पडताय. डन. मी काय करणार, त्या सेक्टरच्या स्टॉक्स मध्ये जाऊन छोटे मोठे पॅटर्न सापडणार. आता तुम्ही म्हणता सर ते पॅटर्न कसे सापडायचे, आता ते तुम्हाला थोडासा स्टडी करावा लागेल. थोडेसे ब्रेकआउट असेल, 920 EMA सेटअप असेल, किंवा जे माझं लिक्विडिटीचं सेटअप आहे त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हंटिंग करून प्राइस आपल्या अपोजिट साईडला जाते, त्यानुसार आपण ट्रेड घेतो. आता एक्झाम्पल आहे, निफ्टी 50 बेरीज आहे आणि आजचं सगळ्यात बेरीज सेक्टर जर बघितलं तुम्ही इथं, तर सगळ्यात पहिलं बघा निफ्टी रियालिटी, त्यानंतर बघा निफ्टी IT. म्हणजे काय करणार मी, आज मार्केट वीक आहे तर मी सगळ्यात बेरी सेक्टरवर फोकस ठेवून बाकीचे जे बुलिश सेक्टर आहे, बँक, ह्या नादी लागणार नाही. या सेक्टरच्या स्टॉक्स, आज तुम्हाला स्टॉक्स कुठे भेटतील, सिम्पल आहे, NSE इंडियाच्या वेबसाईटवर जायचं, हे सगळे सेक्टर पण भेटतील आणि त्या सेक्टरचे स्टॉक सुद्धा बघायला भेटतील, म्हणजे फ्रीमध्ये, कसला 1 रुपया द्यायची गरज नाही. आता मी काय करणार, आज निफ्टी रियालिटी आणि निफ्टी मेटल किंवा जास्तीत जास्त IT सेक्टरच्या स्टॉक्स मध्ये जाऊन मी कोणताही बेरिश ट्रेड सापडेल पहिल्या अर्ध्या तासानंतर. आता एक्झाम्पल आपण एखादा बघू, सर्च करून ओबेरॉय रियालिटी मध्ये बघू. हा, परफेक्ट. जर इथं बघितलं तुम्ही, स्टॉक्स मॉर्निंग पासून पडतोय, मार्केटही वीक आहे, आपल्या रडारवर आहे, मग आता तिथं आपण डोळे झाकून सेल करणार का नाही बाबा. आपल्या स्टॉक सिलेक्शन प्रमाणे ठरलंय, आपण याला डोळे झाकून सेल करून दिवसाचा हाय स्टॉप लॉस ठेवून देऊ, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 10 मधनं 8 दिवस प्रॉफिट होईल. मी लिहून देतो तुम्हाला, 10 मधनं 8 दिवस होईल, पण 2 दिवस एवढा मोठा लॉस होईल की पर कॅपिटल जाईल. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर लॉजिकल वेने ट्रेड घ्यायचा. आता तो कसा, मी काही ना काही सेटअप सापडणार. आता तुमचं काही वेगळं सेटअप असेल तर ते तुम्ही ते ट्रेड करू शकता. आता माझं फेवरेट सेटअप आहे ते लिक्विडिटीचा. आता इथं बघा, सिम्पल काय झालं, प्राइसने एकच सेकंड ना, प्राइसने काय केलं, ते तुमचं कप अँड हँडलचं पॅटर्न क्रिएट केलं. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, इथं क्रिएट केलं, याला काय म्हणतात, बुलिश साईन.
मी म्हणलं नाही, मी मोस्ट ऑफ द टाइम लिक्विडिटी सेटअप ट्रेड करतो. काय झालं, पोलिसांनी दाखवलं, ट्रॅप केलं, लोकांना असं दाखवलं की स्टॉक आता पडलाय, इकडनं आता हा रिव्हर्सल करू शकतो. इथं काय केलं त्यांना, परफेक्टली ट्रॅप केलं. त्यानंतर परफेक्ट इकडनं सेल ऑफ, म्हणजे काय, इथं सेल करून हायचं स्टॉप लॉस मस्त असं 1:2 चं टार्गेट घेतलं असतं. कसं, या सेक्टरच्या स्टॉक्स अजून एक दोन स्टॉक्स बघू आपण. एक गोदरेज प्रॉपर्टीज एक असं. हा, इथं पण बघा परफेक्ट ट्रेड बनला होता. सगळ्यात पहिलं बघा, तुमचं हेड अँड शोल्डर पॅटर्न माहिती आहे तुम्हाला, इनव्हर्स हेड अँड शोल्डर, आपण ते युट्यूबला शिकला असताना बघा. हे पॅटर्न दिसलं का इकडनं स्टॉक्स तुमचा वरी जाणार, काही प्रॉब्लेम नाही, बनवू द्या. इथं काय झालं, सेम कोणतं पॅटर्न म्हणलं, इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणलं. ग्रीन कॅन्डल बाहेर क्लोज झाली, लोकांना अट्रॅक्ट केलं, त्यांना ट्रॅप केलं. त्या कॅन्डलच्या खाली जशी प्राइस निघाली, याचा अर्थ काय, लिक्विडिटी ग्रॅब झाली. त्यानंतर बघा हा फॉल, म्हणजे 1:1 चं टार्गेट आणि एंड ऑफ द डे पर्यंत 1:2 चं परफेक्ट टार्गेट भेटलंय. आता तुमच्या समोर लाईव्ह करून दाखवलं काय मार्केट कंडिशन, सगळ्यात मतलब वीक सेक्टर, आणि त्याच ठिकाणी अपोजिट घेऊ. आता इन केस जर निफ्टी 50 बुलिश असेल, तर मी काय करेन, आजचं सगळ्यात बुलिश सेक्टर बघणार. असं एक्झाम्पल, आज निफ्टी 50 बुलिश आहे, माइंड मध्ये ठेवा. आता रेड आहे असं माइंड मध्ये धरू नका. निफ्टी 50 बुलिश आहे आणि आज सगळ्यात जास्त लीड करते ऑटो सेक्टर. मग मी काय करणार, ऑटो सेक्टरच्या स्टॉक्स मध्ये जाऊन बाय साईडचा सेटअप सापडा. म्हणजे कसा फ्लो झाला, एक सेकंद, इथं बघा, मार्केट कंडिशन बुलिश दिसते, तर सगळ्यात लिडिंग सेक्टर सापडणार आणि त्या लिडिंग सेक्टरच्या स्टॉक्स मध्ये जाऊन मी बाय साईडचा सेटअप सापडणार. किती आपल्याला प्रेफरन्स घेतले, 3, जेणेकरून आपली अॅक्युरेसी वाढते आणि आपण चांगल्या स्टॉक्स मध्ये एंट्री करतो. त्या ठिकाणी मार्केट बेरिश आहे, आपलं मार्केट बेरिश आहे. सगळ्यात बेरिश सेक्टर किंवा सगळ्यात मतलब जे खाली पडते ते सेक्टर सिलेक्ट करायचं आणि त्या सेक्टरचे सगळ्यात वीक स्टॉक्स आहे, तो सगळ्यात जास्त खाली पडतोय, तर त्या स्टॉक्स मध्ये मी जाऊन काम करा. एकदम सिंपल मेथड आहे, तुम्ही यूज करा. तुमची अॅक्युरेसी जी सध्या 50-60% आहे, 10 ते 15% एकदम इझिली वाढत.